मागचा उद्देश माझे क्लायंट अशोक भगवंत जांभूळकर आणि त्यांच्या पत्नी मंगल भगवंत मंगल अशोक जांभूळकर यांची तळेगाव यशवंतनगर येथे जवळ सद्गुरू कॉलनीमध्ये कौस्तुभ रेसिडेन्सी येथे सर्वेक्षण गट क्रमांक 41-1 नवीन सर्वेक्षण क्रमांक 52-1 राधा कॉलनी म्हाडा कॉलनी तळेगाव दाभाडे यांच्या मालकीचा 1 गुंठ्याचा प्लॉट आहे तळेगावमध्ये. त्यांनी तो प्लॉट डेव्हलप करण्यासाठी जांभूळकरांचं HDFC खात्यामध्ये सेविंग अकाउंट आहे. त्यामध्ये त्या जमिनीवर त्यांनी मॉर्गेज लोन हे 1920 साली घेतलं, 1920 मध्ये. त्यानंतर करोना काळ आला. करोना काळामध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये 5-6 हप्ते थकले आणि असं सुप्रीम कोर्टचं गाईडलाईन होते, करोना काळामध्ये कोणीही हप्ता घेऊ नका, रीतसर नंतर थोडा पुढं हप्ता वाढवा. आणि HDFC बँकेने ते केले. जे 5 हप्ते थकले होते ते त्यांनी पुन्हा कव्हरही केले. त्यानंतर असं झालं की इन्स्टेड ऑफ HDFCने हे प्रकरण मॉर्गेज प्रकरण फायनान्स कंपनी फुलट्रॉन इंडिया या कंपनीचं वर्गीकरण केलं. त्यानंतर त्या कंपनीने यांच्याकडनं आज तागायत 10.5 लाख रुपये जांभूळकरांनी तिथे हप्ते भरलेले आहे आणि त्या फुलट्रॉन इंडिया फायनान्स कंपनीने यांना 16 लाख रुपये मॉर्गेज लोनमध्ये सँक्शन केले होते. इन्स्टेड ऑफ आज तागायत यांनी 10.5 लाख रुपयाचे हप्ते भरलेले आहेत ऑन रेकॉर्ड. त्यानंतर असा विषय झाला, फुलट्रॉन इंडिया कंपनीने आणि HDFCने संगनमताने यांचं बँक अकाउंट NP केलं आणि परस्पर त्यांनी हे प्रकरण NP करून परस्पर त्यांनी मुंबई येथे आर्बिट्रेशन पिटिशन फाईल करून त्यांनी ॲडव्होकेट अवॉर्ड हे परस्पर केलेलं आहे. एक्स पार्टी अवॉर्ड आहे, यांना नोटीस पण नाही आहे त्या प्रोसिडिंगची. आणि ते ॲडव्होकेट अवॉर्ड जे झालं होतं ते मी हायकोर्टातून सेट असाइड केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय लिगली पॉईंट्सच नव्हते. त्यामुळं ऑनरेबल जस्टिस छागला साहेबांनी त्यांचं ते ॲडव्होकेट अवॉर्ड खारिज केलेलं आहे. त्यानंतर फुलट्रॉन इंडिया फायनान्स कंपनीने काय केलं, ते प्रकरण SMFG फायनान्स कंपनी ही वांद्रे येथील मेन त्यांचं हेडक्वार्टर आहे, तेथे त्यांनी हे प्रकरण वर्गीकरण केलं आणि परस्पर त्यांनी सार्कोसी ॲक्ट खाली परस्पर त्यांनी इकडं ती प्रोसेस केली आणि त्या प्रॉपर्टीवर यांनी कब्जा केला. 1921 मध्ये माननीय कलेक्टर साहेबांची ऑर्डर आणली. त्याच्यानंतर तहसील साहेबांना आदेश दिले. त्या सार्कोसी ॲक्ट यांना साधी एक नोटीस पण नाही आहे कोणत्याही प्रकाराचं. यांना आज तागायत त्यांच्याकडनं कोणती नोटीस आली नाही आहे. जांभूळकर फॅमिलीची एकाही कागदपत्रावर सही घेतलेली नाही आहे कोणत्याच प्रोसिडिंगला. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, ते जे पोझिशन घेतलं तेथे स्पॉट पंचनामाला जे मूळ मालक आहे जांभूळकर यांनाही बोलवण्यात आलेलं नाही आहे. परस्पर संगनमताने पूर्णपणे ही प्रोसिडिंग केलेली आहे. जे सार्कोसी ॲक्ट आहे ते 13 सबसेक्शन 2, त्याच्यानंतर 13 सबसेक्शन 4, त्याच्यानंतर 13 सबसेक्शन 3H हे तिन्ही प्रोसिडिंग त्यांनी कोणतेही कायद्याच्या बाबी न धरता परस्पर त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे. त्यानंतर सार्कोसी ॲक्ट 14 जे पोझिशन घेतलेलं आहे यांच्या प्रॉपर्टीचं ते पण बेकायदेशीर पोझिशन घेतलेलं आहे. आणि जी ऑर्डर काढलेली आहे यांनी ती पण परस्पर काढलेली आहे. यांना साधी नोटीस पण इश्यू केलेली नाही आहे, तुम्ही इकडे या तिकडे या, आम्ही असं करतोय. आणि इन्स्टेड ऑफ जेव्हा मी हायकोर्टमध्ये छागला साहेबांकडे माझा मॅटर चालू होता आर्बिट्रेशन पिटिशनचा, त्या टायमाला ते बँक आहे ती फुलट्रॉन इंडिया फायनान्स कंपनी आणि HDFC बँक हे टोटली त्या टायमाला सुद्धा यांची प्रॉपर्टी सील करून सुद्धा ते हप्ते घेत होते यांच्या अकाउंटमधून. म्हणजे स्टार्टिंग पासून यांचा प्री प्लॅनच होता. यांना मॉर्गेज लोन देतानीच म्हणजे त्यांनी असं ठरवलं होतं की यांची प्रॉपर्टी गिरंकूत करायची आहे
अक्षरशः प्री प्लॅन करून त्यांनी ही प्रॉपर्टी गिरवी केलेली आहे. आणि जे सार्कोसी ॲक्ट नंतर त्यांनी ती प्रॉपर्टी म्हणजे SMFG फायनान्स कंपनी यांनी ऑक्शनला केली. आणि ऑक्शन करताना सुद्धा यांना नोटीस नाही आहे, मूळ मालकाची कुठं सही नाही आहे. आणि जे ऑक्शन केले त्याच्यामध्ये फक्त 5 मिनिटाचं ऑप्शन होतं ऑनलाईन. त्याच्यामध्ये एकच पार्टी अपेअर झाली. ती पार्टी म्हणजे मीनाक्षी आप्पासाहेब पवार आणि रवींद्र आप्पासाहेब पवार. हे त्या प्रॉपर्टीच्या शेजारीच राहत होते. त्यांना सगळ्या गोष्टींची ज्ञात माहिती होती की जांभूळकरांच्या प्रॉपर्टीचा असा प्रॉब्लेम झालेला आहे. परस्पर या रवींद्र पवार, मीनाक्षी पवार आणि रवींद्र पवारचे भाऊ राजेंद्र पवार हे कामशेत पोलीस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत आहेत. अक्षरशः या जांभूळकर फॅमिलीला यांनी एवढं धमकवलंय ते त्यांच्या शब्दातच सांगेन त्यांनी कोणत्या शब्दांनी यांच्याशी वागलेले आहे. त्याच्यानंतर जो राजेंद्र पवार पोलीस कॉन्स्टेबल आहे, अक्षरशः म्हणजे तसं काही स्वतःची मोगलाईचे या भागामध्ये तर कुणालाही रोडला उडवतो दारू पिऊन. हे असे प्रकार त्या माणसाचे आहे. आणि अक्षरशः तो म्हणजे एक प्रकारे भाईगिरीचाच प्रकार झालाय. SP नाव सांगतोय, CP नाव सांगतोय, गांजा टाकेन तुमच्या बॅगेत आणि हे पकडून देईन, अशा खोट्या केसेस घाबरून टाकतो सगळ्यांना. आणि आज सागायत या जांभूळकर फॅमिलीला मी 2021 पासून मी यांच्यासाठी फाईट करतोय. हायकोर्टचं यांचं मी ते अवॉर्ड मिळवलेलं होतं परस्पर, ते पण सेट केलं. त्याच्यानंतर मी कमिशनर पिंपरी चिंचवड यांच्याकडे एक क्रिमिनल कंप्लेंट फाईल केलेली आहे. त्याचबरोबर आपले तळेगाव पोलीस स्टेशनचे माननीय कन्हैया थोरात साहेब यांच्याशी मी संपर्क साधला. त्यांनाही पूर्णपणे ही केस समजून सांगितली. साहेब म्हणलं हा टोटली फ्रॉड आहे. जे रवींद्र आप्पासाहेब पवार आणि राजेंद्र पवार ह्या दोघांनी मिळून प्री प्लॅन करून पूर्णपणे संगनमत करून ते सार्कोसी ॲक्टची प्रोसिडिंग इतनी फास्ट केलेली आहे. परस्पर कोर्टाला दिशाभूल करून त्यांनी ती ऑर्डर घेतली आहे. त्या ऑर्डरला पण आम्ही चॅलेंज केलेलं आहे. औंधमध्ये त्या ऑर्डरला चॅलेंज केलेलं आहे. ती पेंडिंग आहे. पुढच्या महिन्यात तिचं हिअरिंग होईल. पण आज जे प्रॉपर्टी जे सेल्स सर्टिफिकेट जे बनवलेलं आहे आज त्या SMFG कंपनीने, फायनान्स कंपनीने यांच्या नावाने बनवले आहे. मीनाक्षी आप्पासाहेब पवार आणि रवींद्र आप्पासाहेब पवार. त्याच्यामध्ये क्लिअर कट आपण स्टार्टिंग पासून त्यांना 450 स्क्वेअर फूट जागाच मॉर्गेज केलेली आहे. त्या मॉर्गेजवरच आपण लोन केलेले आहे फक्त 16 लाखाचं. आणि इन्स्टेड ऑफ आपण 10.5 लाख रुपये ऑन पेपर आपण एव्हिडन्स आहे 10.5 लाख रुपये भरून सुद्धा आम्ही ते नंतर 16 लाख रुपये पण भरायला रेडी होतो. पण त्यांना ती प्रॉपर्टी बळकवायची होती. परस्पर हा रवींद्र पवार आणि राजेंद्र पवार यांनी संगनमत करून ते सार्कोसी ॲक्ट एवढी फास्ट प्रोसेस झाली की यांना साधी सिंगल नोटीस पण नाही आहे. जसं कळलं की आर्बिट्रल अवॉर्ड सेटासाइड झालेले आहे. आणि मी स्वतः तिथं अधिकाऱ्यांना फोन केले होते मुंबईमधून, हे आर्बिट्रल अवॉर्ड सेटासाइड झालेले आहे, कृपया त्यांची प्रॉपर्टी त्यांना रिटर्न करा. कारण की जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. एवढं सुद्धा करून त्यांनी परस्पर न ऐकता म्हणजे एकलशाही दादागिरी आणि पूर्णपणे ती प्रॉपर्टी सेल आउट करून टाकली त्या कंपनीने, SMFG कंपनीने. त्यानंतर असा विषय झाला. नंतर याच्या कंप्लेंट मी फाईल केलेले आहे सर्व ठिकाणी. त्यानंतर आता काय झालं, तो जो रवींद्र आप्पासाहेब पवार आहे त्याचं जे सेल सर्टिफिकेट झाले आहे ते इलिगलचे, बोगसचे. कारण की ओरिजिनल आज पण तळेगाव नगर परिषदेचे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स काढलं तर यांच्या जांभूळकरांचंच नाव आहे प्रॉपर्टीवर. इन्स्टेड ऑफ हा परस्पर हा जो पवार आहे रवींद्र आप्पासाहेब पवार त्याने काय केले 450 स्क्वेअर फूट तर बळकवलेचे आणि जे राहिलेले 1500 स्क्वेअर फूटमध्ये भाडेकरू आणून ठेवलेले आहे. भाडेकरू आणून ठेवलेले आहे. त्याला ते राईट्सच नाही आहे भाडेकरू ठेवायचा. तो ओनरच नाही त्या प्रॉपर्टीचा. आणि ते आता कोण आहे, मी कन्हैया साहेबांच्या कानाविषयी घातलेला आहे. माझ्या कंप्लेंटमध्ये मी सविस्तरपणे लिहिलेलं आहे. ही जी प्रॉपर्टी बळकवलेली आहे ते आता कोण राहते, त्यांचं डिटेल्स आहे का नाही. उद्या काही झालं
ते कोणी बांगलादेशी निघाला, कोणी पाकिस्तानी निघाला, तर पूर्णपणे सर्वस्वी जबाबदार माझे क्लायंट अशोक जांभूळकर राहतील, कारण की अजूनही प्रॉपर्टी त्यांच्या नावावरच आहे. त्यामुळं माझी ज्या 2 कंप्लेंट फाईल केलेल्या आहे मी, तळेगाव नगर परिषदेमध्ये पण मी तक्रार अर्ज फाईल केलेला आहे जांभूळकरांचा. त्याच्यानंतर तळेगाव पोलीस स्टेशन येथे मी तक्रार अर्ज फाईल केलेला आहे. मी त्यांना कळकळीची विनंती केली आहे, त्वरित याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारण की जो पवार आहे, राजेंद्र पवार, हा पोलीस डिपार्टमेंटचा आहे. पोलीस डिपार्टमेंटचा मी पहिल्यापासून सन्मानच करतोय, पण काही त्याच्यामध्ये असा एक हा राजेंद्र पवार आहे, तो अक्षरशः कंटिन्यू कोणाला विचारलं ते म्हणतात की तो ड्रिंकच करून असतो. मागे ते माझ्या सख्या भाषेला उडवलं होतं इथं जांभूळ फाट्यावर. म्हणजे असे उद्योग करतात आणि परस्पर आणि हे डायरेक्ट धमक्या देते. काय नक्की आहे, म्हणजे काय चाललंय या तालुक्यामध्ये? शेतकरी लोक वाली आहे का नाही? परस्पर बाहेरची लोक येतात, ते परस्पर प्रॉपर्टी गैरव्यवहार करतात. ते माझं असं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज माझी शासनाला एक विनंती आहे, पोलीस डिपार्टमेंटला, इथले मावळ तालुक्याचे शेतकरी एवढे ॲडव्हान्स नाही की बाहेरची लोक येऊन त्यांच्याकडनं जमिनी घेतात आणि नंतर काहीतरी खोडा काढून त्यांच्या विरुद्ध FIR रजिस्टर करतात. सर्रास माझ्याकडे आतापर्यंत 15-20 केसेस आहे अशा. लोणावळा परिसर, वडगाव पोलीस स्टेशन आणि तळेगाव पोलीस स्टेशन. म्हणजे डॉक्युमेंट्स विकत घेतात आणि नंतर काही ना काही त्याच्यामध्ये अडचणी दाखवून आपल्यावरच काय ते मॅनेज करतात काय माहिती जो जाणे पोलीस स्टेशनमध्ये, आणि शेतकऱ्यांवर FIR करतात ते. आणि कळकळीची विनंती आहे, त्याच्यानंतर कायदेशीर बाबीत जे आताचे हे आहेत रवींद्र आप्पासाहेब पवार, त्यांनी जी प्रॉपर्टी इन्क्रोचमेंट करून ठेवलेली आहे ती अतिशय म्हणजे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ते पूर्णपणे मी माझ्या कंप्लेंटमध्ये संदर्भ सहित स्पष्टीकरण विथ एव्हिडन्स पूर्णपणे दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझी अशी एक कळकळीची विनंती आहे, हायकोर्टकडनं मी यांच्या जांभूळकर साहेबांच्या साईडनी पूर्णपणे रिझल्ट घेऊन आलेलो आहे. फक्त आता खाली त्वरित कारवाई होणे हे जांभूळकर फॅमिलीसाठी अत्यंत गरजेचं आहे. राहतं घर, त्याच्यामध्ये यांनी घुसखोरी करून यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याचं काम मी माननीय कनिय थोरात साहेब यांच्याकडे मी विनंती करत आहे. आणि तसेच तळेगावचे नगराध्यक्ष माननीय संतोष दाभाडे साहेब यांनाही मी कळकळीची विनंती करतोय. तिथे जे रवींद्र पवार आहे त्यांनी जे भाडेकरू ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मे बी घुसखोर पण असू शकतो, कोणी असू शकतं. आज तेथे जर इलिगली पद्धतीने तेथे भाडेकरू ठेवला आणि उद्या काय झाले तरी आपल्याच गावाचं नावाचं आणि आपल्या तालुक्याचं नाव खराब होतं. त्यामुळे मी तुम्हालाही विनंती करतो, माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हीही जेवढे शक्य होईल तेवढं लिगली ॲक्शन घेऊन तेथून ते भाडेकरू बाजूला घ्या. आणि माननीय मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार, गोरगरीब जनतेचे कैवारी माननीय सुनील अण्णा शेळके साहेब यांनाही माझी कळकळीची विनंती आहे. मावळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे आणि तो अन्याय थांबवण्यासाठी आजपासून जी पावलं उचलता येईल तेवढी उचला, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि माझी डिपार्टमेंटला तसेच शासकीय प्रशासकीय अधिकारी तहसीलदार साहेब माननीय देशमुख यांनाही माझी कळकळीची विनंती आहे. मावळ तालुक्याची जनता ही गोरगरीब खेडोपाड्यात राहणारी जनता आहे. त्यांना इंग्रजीचं आणि त्यांना हिंदीचं आणि त्यांना हे असली चालबाजी जमत नाही आहे. आणि जो बाहेरून जो मुंबईहून जो माणूस आलेला असतो तो इथं जमिनी खरेदी करतो आणि ज्या ह्या फायनान्स कंपन्या आहे प्रायव्हेट आणि ज्या ह्या फायनान्स कंपन्या आहे प्रायव्हेट, माझी एक विनंती आहे, HDFC ही नावाजलेली कंपनी आहे, बँक आहे.
अतिशय म्हणजे होम लोनसाठी अतिशय ट्रस्टेड आहे, पण त्यांच्याकडनं अशा चुका होणं ही एक अत्यंत खेदजनक बाब आहे. माझं अकाउंट सेव्हिंग अकाउंट HDFC मध्ये मला HDFC कडनंच होम लोन सँक्शन व्हायला हवं होतं, ते न होता प्रॉपर्टी बळकावण्याच्या उद्देशानेच ही जी फुलरॉन फायनान्स कंपनी आणि त्याच्याची संलग्न गिरीशक्ती कंपनी आणि त्याच्याशीच SMFG फायनान्स कंपनी बांद्र्याची यांनी संगनमत करून, त्याचबरोबर रवींद्र आप्पासाहेब पवार व मीनाक्षी आप्पासाहेब पवार यांना पूर्णपणे या प्रॉपर्टीची हिस्ट्री माहिती होती. काय चालले आणि काय नाही चालले पूर्णपणे A to Z यांना माहिती होतं. त्यानंतर त्यांनी सारखी जी प्रोसिडिंग झाली त्याच्यामध्ये त्यांचा 100% हस्तक्षेप आहे. आणि जो रवींद्र पवार आहेत त्यांनी मी तुम्हाला आज एक कन्फर्म सांगतो की त्यांनी जांभूळकरांच्या खोट्या सह्या केलेल्या असल्याशिवाय त्यांचं सेट सर्टिफिकेट बनवू शकत नाही आहे. म्हणजे इथे फॉर्जरीचा पण प्रश्न येतोय, चिटिंगचा पण प्रश्न येतोय आणि त्याचबरोबर 120 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट पण येतोय. त्यामुळे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे माझं असं स्पष्टपणे मत आहे, या विषयाकडे पूर्णपणे गांभीर्याने घ्यावे. अन्यथा कारण की जांभूळकर 2019-20 पासून फाईट करतात ते माझ्या डोळ्यासमोर सगळा संघर्ष आहे आणि मी माझ्या पद्धतीने जेवढं करायचं तेवढं मी केले. नाईलाजास्तव मला आता ही पत्रकार परिषद बोलावी लागली. आमदार साहेबांपर्यंत असे विषय गेले पाहिजे, तहसीलदार साहेबांपर्यंत पण गेले पाहिजे, पुण्याच्या कलेक्टर साहेबांकडे पण गेले पाहिजे, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड कमिशनर साहेबांकडे पण गेलं पाहिजे. फक्त तुम्ही शेतकऱ्यांनीच केलंय असं करू नका. कारण की शेतकरी हा इथं शेती करणारा शेतकरी अजून शेतात जाऊन ऑफिसमध्ये बसून शेती करणारा शेतकरी नाहीये. जे ऑफिसमध्ये बसून काम करतात ते फ्रॉड करतात. माझी कळकळीची विनंती आहे, आता स्वतः जांभूळकर साहेब तुम्हाला थोडी कल्पना देतील त्यांच्या शब्दांमध्ये. मी HDFC बँकेमध्ये लोन काढायला गेलो होतो. HDFC बँकेने गिरीशक्तीचं सुचवलं की तुमचं लोन फायनान्स कंपनीमध्ये होऊ शकतं, म्हणून गिरीशक्तीच्या मार्फत आम्ही 16 लाखाचं लोन घेतलं आणि 1 BHK होता. तर त्यावरती मी 4 RK असं बांधकाम केलं आणि बांधकाम केल्यानंतर एक 5 वर्ष मी हप्ता भरला आणि कोरोनाच्या काळामध्ये कंपनीमध्ये पेमेंट वेळेवर होत नव्हता, 4 दिवस लेट व्हायचा. त्यामुळे मला ते 6 महिने हप्ता भरता आला नाही. 6 महिने हप्ता भरला नाही म्हणून मी नंतर मग ज्यावेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, हप्ता नाही भरला तरी पुढचे रेग्युलर हप्ते चालू राहिले. पण काय झालं की ती 6 महिने हप्ता भरला नाही, त्याच्यावरती त्यांनी नोटिसा पाठवल्या. तर माझ्या नोटिसा माझ्या घरी न येता फ्लॅटवरती, म्हणजे जिथं माझं घर आहे आणि मी राहायला जांभूळमध्ये असल्या कारणानं मला जांभूळमध्ये एकही नोटीस आली नाही. ॲड्रेस चुकीचा असल्या कारणानं मला नोटीस आली नाही. आणि तिथं ज्या नोटिसा चिटकवायच्या जायच्या घरावरती, मी तिकडं घरी न जाता न गेल्यामुळं काय व्हायचं, तिथले शेजारी राहणारे ते नोटिसा काढतात का पावसाने निघतात का नक्की काय होत होतं ते काय समजलं नाही. पण तिथल्या नोटिसा कधीच आम्हाला पाहायला मिळाल्या नाही. शेजारी पवारच राहतात. शेजारी हे जे पवार आहेत, मीनाक्षी पवार आणि राजेंद्र पवार, हे शेजारी राहायचे. तर त्यांचा म्हणजे ह्याच्यामध्ये नक्कीच हस्तक्षेप आहे आणि असणारच, कारण तिथल्या नोटीस आम्हाला कधीच मिळाल्या नाही. याचा अर्थ काय की त्या नोटिसा कोणतरी काढत असेल. आता शेजारी कोण काढतंय, आपण डायरेक्ट जरी त्यांचं नाव नाही घेतलं तर आज त्यांनी प्रॉपर्टी घेतली याचा अर्थ त्यांनीच काढले असणार, याचा मला म्हणजे 100% गॅरंटी आली. तर हे जे लोन आहे 6 महिन्यानं हप्ता भरल्यानंतर ज्यावेळेस नोटिसा यायच्या आणि एक दिवशी काय झालं, डायरेक्ट मला जप्तीचं नोटीस आलं. जप्तीचं नोटीस आल्यानंतर मी सर्व्हिसला असल्या कारणामुळे मी कंपनीत होतो. तर कंपनीतून मला फोन आला पोलिसांचा की तुम्हाला असं जप्तीचं आलंय. तर मी म्हटलं की मी 5 वाजता येतो.
5 वाजता माझी सुट्टी होणार होती, तर त्याच्या आधीच 3 वाजता पोलीस स्टेशनवरनं पोलीस आले. तहसीलदाराकडनं तहसीलदार स्वतः नव्हते, पण त्यांनी आजकाल असं आहे प्रत्येक ऑफिसमध्ये ना कॉन्ट्रॅक्टची लोक भरलेली. शासनाचं ह्याच्यामध्ये किती हस्तक्षेप असू शकतो बघा. प्रत्येक ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्टचा माणूस भरला जातो आणि तो कॉन्ट्रॅक्टचा माणूस ही सगळी प्रोसेस करत असतो. म्हणजे तिथं कलेक्टर म्हणजे वडगावातून ऑफिसमधून कॉन्ट्रॅक्टचा माणूस आला आणि तिकडनं पोलीस आले, तर त्यांनी ती जप्ती केली. अशा पद्धतीने त्याच्यावरती हे केलं. आणि माझं ऍक्च्युली 1 BHK म्हणजे एकच आपण लोन काढलं होतं. वरची जे 4 RK आहे ना त्याच्यावरती लोन काढलं नव्हतं, तरीही तिथलाही ताबा त्यांनी घेतला. आणि घेतल्यानंतर ते निघून गेले. मी 5 वाजता गेलो, 5 वाजता पोलिसांना सांगितलं. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली किंवा असं झालं, मला न विचारता त्यांनी माझ्या घरावरती ताबा घेतलाय. माझ्या याच्यावर ऑब्जेक्शन आहे, कारण माझे फक्त 6 हप्ते भरले नाही, मी हप्ते भरायला तयार आहे किंवा मला सवलत द्यायला पाहिजे. तर त्यांनी तसं न करता ते म्हणले की तुमचं आणि बँकेचा काय करार आहे ते आम्हाला काय माहित नाही. पोलीस स्टेशन म्हटले की तुम्ही आणि बँक बघून घ्या, आमचा ह्याच्यात काय संबंध नाही, आम्हाला फक्त संरक्षण मागितलं म्हणून आम्ही संरक्षण दिले. मग मी त्यांना म्हटलं संरक्षण त्यांनी मागितलं, मग मला संरक्षण नको का? तर माझं जी जागा आहे फक्त 1 BHKच त्यांनी ताबा घेतला पाहिजे, सगळ्यांचा ताबा घ्यायची काय आवश्यकता आहे? नाही म्हटले. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या दिवसामध्ये नवीन कुठला तरी पोलीस आलेला आहे. म्हणजे आमचे सगळे पोलीस पिंपरी चिंचवडच्या शौर्य दिनाला तिकडे गेलेले, त्याच्यामुळं हा जो पोलीस आहे, मी म्हटलं हा पोलीस तळेगावचा नाहीच आहे, मग हा इथं कसं काय ह्याला आला? तर त्यांनी सांगितलं की तो तात्पुरता आला होता पोलीस, आणि तात्पुरता पोलीस आला आणि तो त्यांनी दुटी केलेली. म्हणजे तात्पुरता पोलीस आला म्हणजे नक्की काय ते अजून आम्हाला समजलेलं आहे. कारण ज्या दिवशी आमचा ताबा घेतलाय त्यावेळेस तो त्याचा पंचनामा आम्हाला मिळाला पाहिजे. तो पंचनामा कोणत्या पोलिसांनी नक्की केला हे समजलं पाहिजे, कारण का तो पोलीस म्हणजे नक्कीच पोलीस स्टेशनचा त्याच्यामध्ये काहीतरी हात आहे, त्याशिवाय हा ताबा मिळू शकत नाही. आणि आता एवढं सगळं ताबा घेतलाय. ताबा घेतल्यानंतर आम्ही बँकेने त्यांचं ऑफिस प्रत्येक वेळेस गिरीशक्तीने काय केलं, आता SMPF कोणती फायनान्स त्या बँकेला विचारलं. म्हणजे मी पुण्याला गेलो, त्यांच्या दुसऱ्या मुंबईच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यानंतर कोर्टामध्ये त्यांच्या बँकेच्या साहेबालाही भेटलो, त्यांना सांगितलं. ते म्हणले सेटलमेंट करून घ्या. तर सेटलमेंटला त्यांचं ऑफिस दर 6 महिन्याला बदलतंय. म्हणजे आम्ही काय प्रत्येक वेळेस कुठं नक्की जायचं कुठं हा प्रश्न आहे आम्हाला, की कोणत्या बँकेकडे जायचं आणि कधी जायचं. ही बँक त्या बँकेचं नाव सांगते, ती बँक त्या बँकेचं नाव सांगते. म्हणजे आम्हाला आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांच्या काय आहे, त्यामुळे आम्हाला काही प्रोसेसही करता येत नाही. कारण ते डॉक्युमेंट्स ओरिजिनल बँकेत असल्या कारणाला आम्हाला नगरपालिकेत नोंदही करता येत नाही किंवा टॅक्सेस भरता येत नाही. आणि अशा कारणानं काय त्याचा गैरफायदा घेऊन ही प्रॉपर्टी टोटली आता असं आम्हाला कळालं की डायरेक्ट पवारांनी, म्हणजे शेजारी जे आमचे पवार राहतात पोलीस, त्यांनी काय केलं, डायरेक्ट ती बँक खरेदी केलेली. आता ऑप्शन मध्ये खरेदी केली तर म्हणा की ऑप्शन झालं कधी तेही आम्हाला माहित नाही. आता कधी झालंय फक्त डॉक्युमेंट्सली येतात. मग मी वकिलाकडे ही केस दिल्या कारणानं ते ऑनलाईन चेक करतात, तेच सांगतात आम्हाला कधी झालंय, कसं झालंय. आणि हे सगळं आता समजतंय. म्हणून आम्ही म्हणजे ठरवलं की आपण पत्रकार परिषद घेऊन नक्की काय चाललंय ते समाजासमोर आणूया. कारण आज इतका फ्रॉड चालू आहे की सर्वसामान्य म्हणजे आपलं कामच नाही, गरिबांचं आणि नोकरदारांचं कामच नाही की परिस्थिती हँडल करणं. अशा पद्धतीचं वातावरण दिसतंय समाजात. मी मंगल अशोक जांभूळकर. कोरोना काळामध्ये आम्ही फुलटन इंडियाकडून हे कर्ज घेतलं होतं आणि त्यातले 6 हप्ते आमचे राहिले होते. 6 हप्ते भरायचे ते आम्हाला नोटीस आलीच नाही. आणि शेवटी आम्हाला फक्त जेव्हा जप्तीचं लेटर आलं ते तिथं फक्त चिटकवलेलं दिसलं. तरी आम्ही त्यांना चौकशी केली की बाबा ह्याच्या अगोदर आम्हाला एकही लेटर आलं नाही. तर ते म्हटले नाही, ह्याच्या अगोदर आम्ही सर्व लेटर पाठवली होती पण ती घरी आलीच नाही. सामान्य शेतकरी आपल्या पाठीमागं गुरे ढोरे शेती ह्यामुळे आम्ही काय ते पाहिलं पण नाही. आणि तिथले भाडेकरू आहेत ती फक्त मुलं होती शिकणारी, ती मुलं सकाळची जायची आणि संध्याकाळची यायची. त्यामुळे त्यांनी पण त्या नोटिशीची काय दखल घेतली नाही. पण त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ज्या मीनाक्षी पवार आणि रवींद्र पवार हेच राहत होते, त्यांना आम्ही विचारलं की बाबा कोण आलं होतं का, तर त्या कधी आम्हाला प्रतिसाद दिला नाही की बाबा कोणचं लेटर आलं होतं का तुम्हाला विचारत होतं.
आणि अशा वेळी डायरेक्ट जप्तीचं लेटर आलं. जप्तीचं लेटर आल्यानंतर आम्हाला डायरेक्ट कळालं की बाबा आज ह्या टायमिंगला तुमच्या इथं जप्त येणार आहे. मग अशा वेळी एक महिला कोणच्या ह्यानी जाणार तिथं, आणि टायमिंग तर खूप कमी होता. माझी मुलगी एक सामान्य कुटुंब, एक सर्वसाधारण कुटुंबातली महिलाला एक अपेक्षा असते की माझी मुलं शिकावी, वरती जावी, आणि त्यासाठी माझी मुलगी एक कुस्तीपट्टू खेळते. ती एक मावळ तिसरी झालेली आहे, पण ती पण कष्टातून. आणि ह्या कष्ट करताना आपल्याला वाटतं की आपली मुलं शिकावी, आणि त्यात जर अशी बँक फ्रॉड करते आपल्याला ते कळत नाही. आणि हे कळल्यानंतर आम्हाला धक्काच बसला की बाबा आपली प्रॉपर्टी जप्त केली. अशा वेळी जेव्हा रवींद्र पवार आम्हाला धमकी द्यायचे की नाही नाही आता ती प्रॉपर्टी बँकेने घेतलेली आहे, आम्ही त्यांच्याकडून घेतले, असा डायरेक्ट त्यांचा फोन आला. आम्ही म्हटले की आम्ही त्यांना काही सांगितलंच नाही. आणि झाली कशी, तेव्हा आम्ही वकिलांसाहेबांकडे चौकशी केली, तेव्हा आम्हाला ते कळालं की हा यांचा कागद झालेला आहे. आणि आता पण त्यांनी आज वर्ष झाले की तिथं तागायत त्यांनी 4 भाडेकरू तिथं ठेवलेले, घराची पूजा केली, आम्ही तिथली झाडं तुटली. तेव्हा आम्ही चौकशी करायला गेलो तर आम्हाला सरळ त्यांनी सांगितलं की लाईटीच्या खांब्यामध्ये येतात म्हणून आम्ही तिथली झाडं तोडली. म्हटलं आपली जागा असताना तिथली झाडं तोडली का? त्याच्यानंतर रंगरंगोटी केली. तुम्ही सांगा, सामान्य जनतेला जर हे कायदा कानून इंग्लिश किंवा हिंदी कळत नसेल तर मग या सामान्य जनतेने जायचं कुठं? न्याय आरपी ऑफिसला आणि कमिशनर साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की आम्हाला तुम्ही सर्व पद्धतीने न्याय द्यावा, नाही तर आज आम्हाला अशी वेळ येईल की आज आम्हाला तिथं आत्मदहनाची वेळ येईल. त्यामुळे तुम्ही याची दखल घ्यावी. जांभूळकर, तुम्ही स्थानिक आहात मावळ तालुक्यामधले. पवार जे आहेत ते पवार कुठले आहेत प्रॉपर, काय सांगाल त्यांच्याविषयी? कुठले ते सांगता येणार नाही, पण पोलीस आहे नक्की. आता तुम्ही मावळमधले स्थानिक असून सुद्धा तुमचे सगळं मित्रपरिवार किंवा नातेवाईक मावळमध्ये खूप असतील, या सर्वांची मदत घेऊन तुम्ही त्यांना तुमच्या घरातून हुसकून लावून पुन्हा ताबा घेण्याचा प्रयत्न का केला नाही? सामान्य माणूस कायद्याला घाबरतो. उद्याच्याला जर काय झालं तर आपल्याला कोणी साथ देणार नसतं, आणि आपल्याकडे इतका पैसा नसतो की पैशावाल्याला आपण फाईट देऊ शकतो. तुमची एवढी सगळी केस झाल्यानंतर तुम्ही SP साहेबांना किंवा तळेगावचे जे उपविभागीय अधिकारी आहेत आयुक्तालयातले, त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट का केली नाही की हे असं झाले, आणि तुमचा पोलीस अधिकारी त्या ठिकाणी दादागिरी करून त्याच्या भावाच्या बाजूने मांडून आम्हाला पोलिसची खाक्या दाखवून हे सगळं बळकावू पाहतोय, अशा प्रकारची एखादा अर्ज किंवा तक्रार तुम्ही त्यांच्याकडे केली होती का? आम्ही तक्रारी 2-3 वेळा तक्रारी केल्या. त्यांच्याकडे पोच आहे आमची. ज्यावेळेस आमची जप्ती घेतली ना त्यावेळेस पण तक्रार केली होती, पण पोलीस तिथनं येतच नाहीये. आणि पोलीस आम्हाला म्हणायचे की तो बँकेचा आणि तुमचा व्यवहार आहे, आमचं फक्त संरक्षण देणं हेच काम आहे, त्यावेळेस आम्हाला संरक्षण द्यावं लागतं, तो तुमचा आणि बँकेचा विषय काय आहे ते तुम्ही तुमचा सोडून घ्या. त्यामुळं आमची जी FIR केलेली आहे त्यावर त्यांनी थोडीशी दखल केली नाही. पोलिसांनी तुमचा FIR घेतला होता का? हो, घेतलेला आहे. तुमच्या FIR मध्ये काय उल्लेख केला होता पोलिसांनी? FIR नाही, कंप्लेंट. साधी NC घेतली होती. साधी NC ते ऍप्लिकेशन मीच केलं होतं. मग पोलीस समजा पोलीस त्यानंतर तळेगाव नगर परिषद किंवा मावळचे तहसीलदार आणि एकूणच यंत्रणा हे सगळे संगनमत करून यांचं घर बळकावू पाहत आहेत असं वकील या नात्याने तुम्हाला वाटतं का सारखं? काय सांग? नाही नाही, ऍक्च्युली सिस्टमने सपोर्ट केला म्हणूनच त्याने पूर्णपणे तो सक्सेसफुली झालाय ना. कारण की प्रत्येक गोष्टीला ऑर्डर कशी झालेली आहे, यांना सर्व्हिस झाली असे ऑर्डर, एक पार्टी ऑर्डर झालेली नाही आहे SRPCची. म्हणजे तिथे यांच्या सह्या 100% केलेल्या आहेत त्यांनी या दोघांच्या, त्याच्यामुळे ती ऑर्डर झालेली आहे SRPC ऍक्ट खाली. आणि यांनी तो कोणच सह्या केलेला नाही आहे. म्हणजे 100% तो फॉर्जरीचा मॅटर आहे. कोर्टाची दिशाभूल करून त्यांनी ती ताबा घ्यायची ऑर्डर काढलेली आहे. कामशेतचा जो पोलीस तुम्ही उल्लेख केला त्याचं नाव काय आहे? त्यांचं नाव राजेंद्र पवार आहे. आणि मग या राजेंद्र पवारांबद्दल तुम्ही तळेगावचे कन्हैया थोरात जे आहेत PI ते किंवा इतर यंत्रणेबरोबर काही बोलले होते का, किंवा त्यांनी तुम्हाला काय रिस्पॉन्स दिला? मी माझ्या कंप्लेंटमध्ये, माझी कंप्लेंट 8-9 पानांची आहे, त्याच्यामध्ये मी प्रत्येकाचा रोल स्पष्टपणे लिहिलेला आहे.
म्हणजे कोणाचा रोल काय आणि कोणाचा रोल काय, ह्या बँकेने काय केलं आणि ह्या बँकेने काय केलं, पूर्णपणे माझ्या त्या कंप्लेंटमध्ये डिटेल्समध्ये 8-9 पानाची माझी कंप्लेंट आहे. पूर्णपणे हा फ्रॉड कसा त्यांनी हे केलेला आहे त्याच्यामध्ये एक पॅरा मी वाचून दाखवतो. म्हणजे त्या कंप्लेंटमधला एकच पॅरा वाचून दाखवतो मी. त्याच्यामध्ये क्लिअर कट आहे. म्हणजे हे जे ऑप्शन झालंय ना ते लिगली नाही आहे, वॉइडेबल आहे. फक्त हा पॅरा मी वाचतो, एकच 5 नंबरचा पॅरा आहे. म्हणजे जे ऑप्शन झाले ते कसं इलिगली त्याचं दिलंय मी. प्रतिवादीने लिलाव प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक 28 मार्च 2024 रोजी विक्री प्रमाणपत्र म्हणजे सेल सर्टिफिकेट जारी केले असून त्यांच्या नोंदणीच्या प्रक्रियाही पुढे नेली आहे. असे नमूद करण्यात आले आहे की तथापि कायद्याचे हे एक प्रस्थापित तत्व आहे की जर सार्फसी कायद्याच्या कलम 13 सबसेक्शन 2 आणि 13 सबसेक्शन 4 अन्वये उचललेली पायाभूत पावले म्हणजे फाउंडेशनल मेजर्स ही अनिवार्य वैधानिक आवश्यकतांचे पालन न केल्यामुळे बेकायदेशीर किंवा शून्यवत ठरत असतील तर त्या अनुषंगाने केली जाणारी कोणतीही कृती पुढील कृती ज्यामध्ये विक्री प्रमाणपत्र जारी करणे किंवा त्याची नोंदणी करणे याचा समावेश होतो. लिलावात मालमत्ता विक्री करण्याच्या व्यक्तीला म्हणजे ऑप्शन परचेसर कोणतीही वैध किंवा अधिक चांगला मालकी हक्क प्रदान करू शकत नाही. एखाद्या रद्द बादल कृती म्हणजे वॉइड ॲक्शन म्हणजे इलिगल ऑप्शन केवळ नोंदणीच्या प्रक्रियेद्वारे वैध ठरवली जाऊ शकत नाही. मुळाशीच असलेली कायदेबाह्यता संपूर्ण कार्यवाहीची साखळी दूषित करते. जर असे आढळून आले की प्रतिवादीने अधिनियमांचा आणि त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन करून कृती केली आहे तर हे माननीय न्यायालय करेल. म्हणजे सार्फसी अधिनियमाच्या कलम 17 सबसेक्शन 3 अन्वये अधिकाऱ्यांचा वापर करून आक्षेपार्ह उपाययोजनांना अवैध घोषित करण्यास आणि सुरक्षित मालमत्ता ताबा तक्रारदारांना परत सोपवण्यात पूर्णपणे सक्षम आहे. म्हणजे ती जी ऑर्डर घेतलेली आहे ती पूर्णपणे इलिगली बायस म्हणजे यांच्या सह्या नाही आहे त्याच्यावर. मूळ मालकाचा मूळ मालक कोणी आता नगर परिषदेच्या डॉक्युमेंट्सवर नाव कोणाचं आहे, ह्यांचं नाव आहे. मग ह्यांची प्रॉपर्टी सेल करताना यांची सही नको का. मग हा पॅरा काय सांगतो सार्फसी कायद्याच्या अंतर्गत 17 सबसेक्शन 3 मध्ये यांच्या सह्याच नाही आहे, प्रोसिजर्स लिगली नाही केली तर पुन्हा ती प्रॉपर्टी त्यांना देण्यात यावी जी विक्री झालेली आहे. ते आमची आम्ही ते अपील फाईल केलेलं आहे आमच्या कोर्टात. जांभूळकर तुम्ही सध्या कुठे राहता आणि मग ते जे घर होतं तळेगावातलं ते तुम्ही काय का सोडलं होतं किंवा त्या ठिकाणी तुम्ही का राहत नव्हते? मी जांभूळमध्ये बाला इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिसला असल्या कारणानं मी जांभूळमध्ये राहतोय. तळेगावाची प्रॉपर्टी मुलांच्या शिक्षणासाठी घेतली होती त्यामुळे तिथलं राहणं बंद केलं. करोनाच्या काळामध्ये आम्ही जांभूळला राहायला आलो आणि ते जांभूळमध्येच राहतोय. बरं वकील साहेब, कोरोनाच्या काळामध्ये लोकांचं जगणं थांबलं होतं, अशा परिस्थितीमध्ये हप्ते राहिले, याच्यावर न्यायालयामध्ये न्याय भेटतो. एकीकडे जर कोट्यावधी रुपयाचं कर्ज बुडवणाऱ्याचा विचार केला जातो, सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती आहेत, तर याबाबत न्यायालयाकडनं काय निर्णय झालेला आहे, काय अपेक्षा आहे? एक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एक प्रिन्सिपल आहे जस्टिस, इक्विटी अँड गुड कॉन्सायन्स. म्हणजे सतसत विवेक बुद्धीला अनुसरून अशी जजमेंट घेतली जातात. आता मावळाचीच आपली केस होती याची वर्गाच्या पुढचं गाव कोणतं आपले ते नानवलीचे माझे क्लायंट होते. त्यांचं पण असंच कोरोनाच्या काळामध्ये त्यांना MIDC कडनं 4 गुंठे अलॉटमेंट झाली होती आणि झाली होती पण ते कोरोना काळामध्ये त्यांना ते पैसे भरता आले नाही म्हणून त्यांची ती ऑर्डर रद्दबातल झाली होती. मी ऑनरेबल जस्टिस कुलकर्णी साहेबांकडनं पुन्हा ते MIDCच्या ऑफिसला डायरेक्शन घेऊन पुन्हा ते 4 गुंठे शेतकऱ्यांना देण्यात आले. आता रिसेंटली घटना आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या कोरोना काळामधल्या सर्व घटना आहे, सुप्रीम कोर्टचा JR आहे, त्या काळामध्ये कोणाकडनं हप्ते घ्यायचे नाही, कोणाकडनं वसुली करायची नाही आणि त्या काळामध्येच या बँकेने यांचं अकाउंट एंट्री केलेलं आहे. आणि प्लस ते 2020
2023 पर्यंत ते हप्ते घेत होते, कट करत होते, प्रॉपर्टी सील करून बँका. बरं यामध्ये जर म्हणलं हप्तेही घेत होते, पण आता हे बेकायदेशीर यांचं घर जे आहे हे ताब्यात घेतले असं तुम्ही सांगताय, तर हे घर मिळवण्यासाठी हप्ते दिलेले आहेत बँकेकडे. आपण कुठंतरी चर्चा आणती त्यांचे हे पैसे पण भरायला गेले होते. हो. म्हणजे हा जाणून बुजून घर बळकावलेलं आहे असं टोटल प्री प्लॅन पूर्णपणे मी माझ्या कंप्लेंट मध्ये पूर्णपणे मी सांगितलंय प्री प्लॅन. आणि यांना मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात झालेला आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये टोटल मी क्लिअर कट सांगितलेलं आहे. पूर्णपणे प्री प्लॅन करून मस्त सगळं काही सेट करून कार्यक्रम वाजवण्यात आलेला आहे. जांभूळकर, मगाशी तुम्ही खूप रडत होतात, हुंदके देत होतात. तुमची ही जी अवस्था झालेली आहे याला कोण जबाबदार आहे आणि तुमचं एकंदरीत किती लाखाचं नुकसान झालं आहे, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला अक्षरशः रडकुंडी आलात तुम्ही, याला सगळ्याला जबाबदार कोण आहे? बोला जांभूळकर, बोला. आता 5 वर्ष झालं ताबा घेतला बँकेने. 5 वर्षाचं नुकसान किती झालं असेल? म्हणजे 4 RK आणि 1 BHK, म्हणजे 50-50 हजार रुपये दर महिन्याला त्याला भाडं येत होतं. ते आज बंद झालंय. आणि आता पवार यांनी जेव्हा घेतलंय तेव्हापासून वर्ष झालंय भाडेकरू ठेवतोय, त्याचं त्याला पैसे भेटतंय. आणि तो आज सांगतोय की पैशाशिवाय किंवा वशिल्याशिवाय हे शक्य नसतं, तू आता काहीच करू शकत नाहीये, मी घर घेतलेलं आहे, ऑनलाईन घेतलेलं आहे, असं म्हणजे अशा धमक्या देऊन तो आपला आज जिरवाय बघतो तो तिथल्या लोकांना आणि ह्यांना सांगतोय की त्याचं काय राहिलंय, तेव्हा ती जागा मी घेतलेली आहे. त्यांची आई जी मीनाक्षी पवार आहे ती पण तिथल्या महिलांना सांगतेय की नाही तिचं काहीच नाहीये, आता ती जागा आमची प्रॉपर्टी झालेली आहे. आणि ऍक्च्युली फुलटरनी काय केलं, आमची जी जागा आहे ती सील केल्यानंतरही आमच्या बँक खात्यातून त्यांचे जो 22-21 हजाराचा हप्ता आहे तो कट होत होता. तो जवळजवळ 7 ते 8 महिने तो कटच होत नव्हता. आणि मग आम्हाला वाटायचं की आमची सील पण झालेली आहे आणि हप्ते पण कट होत आहेत. आणि जेव्हा आम्ही पैसे घेऊन राहिलेले हप्ते त्यांच्याकडे द्यायला गेलो तर ते म्हटले आम्ही आता घेणार नाही. नील म्हणजे आता तुमचं अकाउंट नील झालेलं आहे, आता तुम्हाला आता भरता तुमच्या येणार नाही. आणि त्यानंतर आम्ही ते पैसे भरायला गेलो तर ते खात्यातले पैसे म्हणजे बँकेत गेलो ते म्हटले ते तिकडे ट्रान्सफर होत आता नाही. तुम्ही जसं रडताय ना जांभूळकर, अशाच प्रकारे अधिकाऱ्यांसमोर रडून वगैरे तुम्ही जर कैफियत मांडली त्यावेळी त्यांच्याही मनाला पाजर फुटला नाही का तुमचं हे सगळं ऐकून? काय सांगा? मी जेव्हा तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो, त्यांनी बँकेच्या लोकांना बोलून घेतलं होतं. बोलून घेतल्यानंतर त्यांना जे काय सांगत होते तर ते त्यांना काय सांगितलं मला तेच काही कळलं नाही. जेव्हा मी त्यांच्या संग चर्चा करतो मला म्हणले व्हिडिओ शूटिंग काढू नका. आणि सामान्य वेळेस काय व्हिडिओ शूटिंग काढायचं, फक्त मोबाईल आला होता म्हणून मी मोबाईल बाहेर काढला होता. तर माझा आरोप केला की तुम्ही आमची शूटिंग काढताय म्हणून. म्हणजे सरकारी शासनामध्ये सामान्य लोकांना किंमतच दिली जाते. लोन किती क्षेत्रावरती होतं आणि आता तुमचे क्षेत्र किती गेले? लोन फक्त 1 BHK 1 RK लोन होतं. 450 स्क्वेअर फुटवर लोन काढलं होतं. आणि त्या लोन मध्येच मी वरती 4 RK बांधकाम केलं होतं. म्हणजे माझी मालमत्ता फक्त बँकेकडं 1 BHK वरची मालमत्ता त्यांच्याकडे नाही ताब्यात. तरी पण त्यांनी तो ताबा घेतलाय. त्यावेळेस मी सांगितलं हा तुमचा याच्या संदर्भामध्ये तुम्ही बँकेशी बोलणं केलं का की बाबा असं काय बँकेशी बोलणं केलं त्याच्याशी. बँक म्हटले की तुम्हाला तो ताबा देतो परत देतो म्हटले, पण म्हणजे बँक सतत म्हणजे ह्या बँकेकडनं त्या बँकेकडनं त्या बँकेकडनं त्या बँकेकडनं जे आम्ही नक्की कोणाकडून मागायचं ना. ते झाले ते जे होते ना SMFG चे बँकवाले, त्यांच्याशी मी त्यांच्या वकिलाशी फोनवर मी बोललो होतो. म्हणलं तुमचा संबंध फक्त 250 स्क्वेअर फुटाशी आहे, बाकीच्या प्रॉपर्टीशी तुमचा काही संबंध नाहीये. त्यानंतर ते बोलले तुमचं ती बाकीची प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला ओपन करून देतो. पण नंतर काय झालं, हे जसे पिक्चर मध्ये आले हे पवार, त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे सामदामदंड भेट करून ती प्रॉपर्टी त्यांनी बळकवली. पवारांनी ज्याच्यावरती तुम्ही आरोप करताय की त्यांनी प्रॉपर्टी बळकवली, तर त्यांनी पूर्ण प्रॉपर्टी बळकवली की त्या फक्त ज्यावरती? नाही, त्यांनी पूर्णच बळकवली. आता 250 स्क्वेअर फूट ते ठीक आहे, ते पण बेकायदेशीर आहे.
ते पण त्याचं जाणार आहे ते 250 स्क्वेअर फीट कोर्टाकडनं. पण हे जे बाकीचं राहिलेलं आहे ते पण त्यांनी बळकवलेलं आहे आणि तिथं भाडेकरू ठेवले. ते भाडेकरू कोण आहे कोण माहिती. जांभूळकर परिवाराची पुढची भूमिका काय असणार आहे आता याच्यात? म्हणजे न्यायासाठी तुमची काय पुढची भूमिका असणार आहे? आता शासनाला एवढीच विनंती आहे आरपी हाऊस त्या अधिकाऱ्यांना की आम्हाला आमचं जे हक्काचं आहे जे कष्टाचं आहे ते आम्हाला तुम्ही द्यावं. नाहीतर आता आम्हाला एवढंच आहे की आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन आमचं आत्मदहन करावं हीच आता लास्ट आमच्याकडं हे राहिले झालेली. तरी मी नो